अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी भूषण गवडे स्वागत करतो आजच्या एसटी संगीत तीर्थटनाच्या नवीन आध्यात्मिक यात्रा प्रवासामध्ये. मंडळी, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत एसटी संगीत तीर्थटन ही संकल्पना एसटी महामंडळामध्ये आली आणि या योजनेचा पुरेपूर फायदा घेत आम्ही पुण्यातल्या शिवाजीनगर वाकडेवाडी येथून 3 अष्टविनायक यात्रा आणि 1 दत्त परिक्रमा यात्रा पूर्ण केली. मागच्या महिन्यात 27 आणि 28 जून रोजी पार पडलेल्या महाराष्ट्र अंतर्गत होणारी दत्त परिक्रमा या सभेतून बऱ्याच जणांना माहिती मिळाली आणि आता दिनांक 18 आणि 19 जुलै रोजी दुसरी यात्रा पार पडणार आहे. आता तुम्ही म्हणाल की दत्त परिक्रमा नेमकी काय? आम्ही गिरनार केली, पीठापुरम देखील केली आहे, पण ही महाराष्ट्र अंतर्गत नेमकी काय? तर मंडळी, आपल्या दत्तगुरूंचे दुसरे अवतार श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ठिकाणी आपण भेट देणार. त्यापैकी पहिले सांगलीतल्या अंकलगोप येथील श्री क्षेत्र औदुंबर, पुढे भुवनेश्वरी मंदिर, शिरोळचे दत्तगुरु भोजनपत्र मंदिर, नरसोबाची वाडी ज्या ठिकाणी 12 वर्ष वास्तव्य केले, आणि तेथून पुढे आपण जाणार खिद्रापूर. त्यानंतर गुरुचरित्र अध्याय क्रमांक 18 घडला ते औरवाड येथील श्री घेवडा शेंगोल मंदिर, त्यानंतर 64 योगिनींचे श्री दत्त अमरेश्वर मंदिर, आणि शेवट ते म्हणजे श्रीपाद श्री वल्लभ यांचे विश्रांती स्थान जे आहे कुरुंदवाड या गावी. तर या संपूर्ण 8 ठिकाणांची माहिती या प्रवासातून दिली जाणार. नाश्ता, चहा पाणी, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, एवढंच काय तर एसी मध्ये राहण्याची उत्तम सुविधा. या बाबतीत मी संपूर्ण माहितीपूर्वक व्हिडिओ बनवला आहे. ज्यांनी पाहिलाय त्यांना आयडिया असेल, ज्यांनी नाही पाहिलं असेल तर त्यांनी आवर्जून आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, पण अधिक माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा. लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आणि पिन केलं कमेंट बॉक्स मध्ये. आजचा व्हिडिओ करण्यामागचं मुख्य कारण ते म्हणजे की या परिक्रमेतून आमच्या ज्या बॅकएंडच्या स्टोरी आहेत, म्हणजे आम्ही कसं हे पुन्हा हँडल करतो, पाण्याच्या बाटल्यापासून, किट पासून, जेवणाची कशी अरेंजमेंट असते, आणि ही एसटी संगीत तीर्थटन आम्हीच का आयोजित करतो, बाकीच्या कंपनी का आयोजित करत नाही, तर त्याचं तुम्हाला संपूर्ण उत्तर या व्हिडिओमधून मिळेल. तर सर्वांनी न चुकता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या ठिकाणी ही सगळी तयारी आहे बघा. प्रवाशांना जे जे टॉयलेटरी किट द्यायचे आहेत, या ठिकाणी शॉपिंग बॅग, साईड बॅग, त्या ठिकाणी टोपी. आमचे रोहित भाई मेहनत करते बघा. ही सगळी आमची बिहाइंड द सीन म्हणजे बॅकएंडची मेहनत आहे. ट्रिप दिसतात, पण मागची जी मेहनत असते ना ती खूप कठीण. ही एक पिशवी उचलला 2-3 माणसं लागतात. आणि लोकांना खूप असं सोपं वाटतं की ट्रिप ऑर्गनाईज करतायत, पण प्रत्येक गोष्टीला खूप खूप मेहनत असते, प्रचंड मेहनत असते. आणि या आताच्या व्हिडिओच्या द्वारे तुम्हाला समजत असेल की कुठली गोष्ट, कुठली ट्रिप ही सोपी नसते. ह्याच्या पाठीमागे प्रचंड मेहनत असते, प्रचंड पैसा असतो, प्रचंड तुमची जी एनर्जी आहे ती एनर्जी लागत असते. आणि ती एनर्जी लागल्यानंतरच कुठली गोष्ट लोकांना फक्त दिसतं की एखादी ट्रिप यशस्वी होते, पण त्याच्या पाठीमागे हे सगळे कष्ट असतात आणि कष्टाला पर्याय नाही. तर आता सगळं किट भरून घेतो. वाजले रात्रीचे 12:30. आम्हाला 3:30ला उठायचंय. 3 वाजता उठून सगळं घेऊन डेपोमध्ये जमा करायचंय. बस बघायची आहे, बस स्वच्छ आहे की नाही ते बघायचंय, आणि सगळे पुढचं नियोजन असेल. भेटूया उद्या सकाळी. शुभ सकाळ मंडळी. वाजले पहाटेचे 4:07 आणि आता मी पूर्णपणे तयारी करतोय थेट शिवाजीनगर बस स्टँडला जाण्यासाठी. संपूर्ण हे किट घेऊन जायचे आहेत. त्या ठिकाणी बॅग, टोपी आणि प्लस पाण्याचे ट्रे अजून आहेत 10, ते आम्हाला बस स्टँडला मिळतील. आता पटकन आम्ही ओला करतोय. माणिकबाग ते छत्रपती शिवाजी महाराज नगर वाकडेवाडी बस स्थानक. पहाटे 4:30ला पोहोचत आम्हाला बस मिळाली आहे, म्हणजे जी बस आम्हाला घेऊन जाणार ते दत्त परिक्रमेसाठी. आणि इकडे पाहू शकता थोडीफार घाण होती. साफसफाई करून आमचे रोहित सर प्रत्येक सीटला आता सीट कवर लावत आहेत. म्हणजे आमची ही सगळी बॅकएंडची स्टोरी आहे. प्रवासी आले, सीटवर बसले आणि आपण रवाना करू थेट दत्त परिक्रमेसाठी. आता मी सुद्धा मदत करतो पटपट पटपट पटपट, म्हणजे काम कसं सोपं होऊन जाईल. फायनली सगळे सीट कवर वगैरे लावून झाले आहेत. जी जी काय घाण होती सगळे स्वच्छ करून पाण्याचे ट्रे पण आणून झाले आहेत. आमच्याकडे होते टोटल पाण्याचे 5 ट्रे आणि इथे एक्स्ट्रा 10 घेतले, कारण संपूर्ण 2 दिवसाच्या प्रवासामध्ये प्रवाशांना पाणी अनलिमिटेड आहे. असे आमचे टोटल 15 ट्रेक असतात. 15 ट्रे आरामात 2 दिवसात पूर्ण होतात, उलट राहतात. काय रोहित भाऊ काय म्हणताय? काय नाही, घाम निघालेला आहे. सकाळी 4 वाजता आपण आलो, त्यामुळे बस ताब्यात घेतली, स्वच्छता केली आतून बाहेरून. तशी बस एस टी महामंडळाकडून स्वच्छता केली जाते, पण तुम्हाला माहिती आहे की थोडंफार त्रुटी राहतात, त्यामुळे त्या त्रुटी आपण भरून काढण्याची गाडी असल्यामुळे मग सीट कवर लावणं असेल, थोडीफार साफसफाई असेल, आणि आपलं जे सगळे किट आहे ते किट सगळे लोड करणं, पाण्याचे क्रेट आहेत ते लोड करणं. आणि आता रेडी झालेलो आहे. येस. आता मी काय म्हणतो, एक गरमागरम कडक चहा होऊन जाऊन दे. येस येस, चहा घेऊया म्हणजे आपण निघायला तयार. आमचे चालक दादा आजचे. नमस्कार माऊली. नमस्कार. नमस्कार.
मागच्या वेळी अष्टविनायक दर्शनमध्ये माझ्यासोबत होते, म्हणजे मी जो गेलो होतो तेव्हा हेच चालक होते. आणि ते तुमचं गाव तिकडेच आहे ना, रांजणगावला. आजच्या दत्त परिक्रमा या प्रवासामध्ये संपूर्ण नाश्ता, जेवण, संध्याकाळचा चहा, रात्रीचं जेवण सर्व काही मध्ये इन्क्लूड आहे, ते सुद्धा अनलिमिटेड. पण सकाळचं म्हटलं गरमागरम चहा होऊन जाऊन दे. नाश्ता मला मिळणार कधी 8:30 वाजता, पण आता थोडा गरमागरम चहा होऊन जाऊन दे. स्पेशल रजवाडी चहा, वा भाई वा. चला फायनली आता प्रवासी वर्ग यायला झाले आहेत. टोटल शिवाजीनगरवरून आहेत 12 प्रवासी, स्वारगेटवरून 14 प्रवासी, कात्रज मोरेबाग 7 आणि कात्रज चौकाच्या पुढे 3, असे टोटल 36 प्रवासी आहेत आणि आम्ही 2 स्वयंसेवक. तर मंडळी फायनली सकाळी 6:25 आपली बस रवाना झाली. पहिला पिकअपवरून छत्रपती शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्थानकातून. एकूण 12 प्रवासी आहेत. बाकीचे आता स्वारगेट तो पुढे कात्रज या ठिकाणी जॉईन होतील. वेलकम टू स्वारगेट. कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ पाहत आहे स्वारगेट या भागातून. आता आपले बऱ्यापैकी 12-14 प्रवासी घेतले, म्हणजे टोटल 26 प्रवासी झालेले आहेत. उरले फक्त आता बाकीचे 9 जण, ते आता कात्रजला ऑनबोर्ड होतील. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत सुरू केलेल्या एसटी संकेत तीर्थटनाची दत्त परिक्रमेतील दुसरी यात्रा, ज्यात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अशी पवित्र ठिकाणे जिथे श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराजांच्या चरणांनी पावन झालेले आहेत. क्या बात आहे. पावसाने देखील रिमझिम सुरुवात केली आहे आणि आमचा पहिला हॉटेल आहे तो म्हणजे हॉटेल सद्गुरू. ठीक या ठिकाणी सकाळी 8:26 आपली बस पोहोचली आहे. हॉटेल सद्गुरू. मस्तपैकी नाश्ता होणार. नाश्ता करून झालो की डायरेक्ट सांगली अष्टदिशेने प्रवासाला सुरुवात करू. ठिकाणी समोर नाश्ता लागला आहे. आजचा पहिला नाश्ता 5 मेनू आहेत. त्या ठिकाणी शिरा, उपमा, मेदूवडा, कांदे पोहे, या ठिकाणी इडली, समोर सांबर चटणी. आपले सगळे भक्तगण नाश्ता करत आहेत, नाश्ता घेत आहेत आणि संपूर्ण नाश्ता आणि जेवण जे काय असेल ते बुफे स्टाईल. आरामात खा, निवांत घ्या, जेवढं पाहिजे तेवढं खा, पोटभर खा. ज्या हॉटेलला मी थांबलोय नाश्त्यासाठी त्या हॉटेलचा बाथरूम, वॉशरूम वेल मेंटेन, नीट अँड क्लीन. या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला अंदाज येऊ शकतो की आतमध्ये किती नीट अँड क्लीन आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, एस टी महामंडळाचे जे अधिकृत थांबे आहेत त्या ठिकाणी नाश्ता करायला थांबत नाही. सर्वांचा नाश्ता करून आता आम्ही आमचा नाश्ता करून घेतो आहे. एवढे सगळे मेन्यू आहेत, फक्त मी उपीट नाही घेतलं याच्यामध्ये, बाकी सगळं आहे. इडली, मेदूवडा, कांदे पोहे, गोड शिरा, सांबर चटणी आणि आता थोड्या वेळात चहा कॉफी पण लागेल. झाला नाश्ता, मस्त पोटभर गेला ना. ओके. आता चहा कॉफी लागेल, ते पण घ्या. ज्यांनी अगोदरचा दत्त परिक्रमाचा व्हिडिओ पाहिला नसेल आवर्जून पहा. त्या व्हिडिओमध्ये मी सगळं A to Z संपूर्ण माहिती दिली आहे. आमचा कोणत्या ठिकाणी थांबवणार, कुठे फिरणार, कारण आजचा जो व्हिडिओ आहे तो थोडा सारांशमध्ये शॉर्टमध्ये असेल. आता इथून आम्ही प्रवास करणार नॉनस्टॉप आष्ट्याला. त्या ठिकाणी जेवणासाठी थांबा असेल हॉटेल बागायतदार. जे मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं ते तुम्हाला ह्या व्हिडिओमधून, या परिक्रमेतून सगळ्या लोकांना अनुभवायला मिळेल. दुपारी 1 वाजता आमची बस पोहोचली आहे आष्टा येथील हॉटेल जेवणासाठी, हॉटेल बागायतदार. लास्ट टाइम ज्या ठिकाणी थांबलो तेथेच आमचा थांबा आहे. आणि जशी पब्लिक उतरली तर सर्वांना सरप्राईज अशा शॉपिंग बॅग ठेवले जातात. आले की लगेच सरप्राईज. अगोदर आम्ही दिलं पाणी बॉटल कॉम्प्लिमेंटरी, पाणी बॉटल अनलिमिटेड आहे. त्यानंतर ID कार्ड, टोपी, साईड बॅग, नंतर ह्यावाल्या शॉपिंग बॅग. अजून लास्ट आहे ते म्हणजे टॉयलेटरी किट, ते नंतर देऊ कधी शिरोळमध्ये गेल्यावर. काही हा संपूर्ण आतला परिसर, कशा प्रकारे डायनिंग टेबल, जेवण वाढलं जातं ते तुम्हाला पुढे दाखवतो. पण एक महत्त्वाचं सांगायचं आहे, मागच्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये आम्ही पहिली दत्त परिक्रमा केली होती आणि त्या परिक्रमेमध्ये पुणेकर सगळे सहभागी झाले होते. पण तो जो व्हिडिओ पोस्ट केला आणि जवळपास मुंबईमधून भरपूर जण चौकशी आल्या. पण एक मात्र खरी गोष्ट आहे, आजच्या परिक्रमेमध्ये म्हणजे दिनांक 18-19 जुलै या दिवशी होणारी दत्त परिक्रमेमध्ये पुणेकर आहेत, पण सोबत मुंबईतले 10-12 जण, अहिल्यानगरचे 5-6 जण हे देखील सहभागी झाले आहेत. आणि मुंबईतले कुठले अर्धे कोकणी असत, गोव्याचे आणि कुडाळचे, म्हणजे पुणेकरांसोबत आमची कोकणी माणसं, गोव्यांची गोये माणसं ती देखील सहभागी झालेली आहेत. ही बघा, ही अशी काही आहे संपूर्ण सिटिंग अरेंजमेंट जेवणासाठी, त्या टोकापासून ह्या टोकापर्यंत. सर्वांनी पोटभर जेवायचंय. हा सुशेगात थंड वारा आहे, पोटभर जेवा.
या मंडळी दुपारचं जेवण जेवायला तोच मेनू आहे जो लास्ट टाइम होता. रोटी, 2 भाज्या, वरण भात, आम्रखंड, सलाड, पापड. आणि या ठिकाणी आमचे खास भांडूपुरून आलेत. भांडूपुरून कोकणी माणसाचं बाली किल्लो भांडू फॅमिलीमध्ये सगळे आणि आपल्या गावात आहेत कुडाळचे. हे औदुंबर हे इथं आलेलं आहे. तर सर्वात पहिल्यांदा दत्त परिक्रमा दत्त महाराज कोण हे आपल्याला सगळ्यात माहीत पाहिजे. त्याशिवाय ही आपली जी पूर्ण औदुंबर परिक्रमा आहे, जे देवस्थान आपण पाहणार आहे ते पूर्ण होणार नाही. तर दत्त महाराजांचे तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही अनेक वाचनामध्ये आलं असेल की अत्री महाराज आणि अनुसूया माता यांच्या पोटी जन्म म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश. तुम्हाला दत्त महाराजांचे जे त्रिमूर्ती जे स्वरूप दिसतं तर ते ब्रह्मा विष्णू महेश यांचं एक आपण बोलतो त्रिगुणात्मक त्रयमूर्ती हा दत्त हा जाना याचाच अर्थ आहे की ते एक तिघांचा एक गुण आहे. असे दत्त महाराज आहेत. दत्त महाराजांचे अवतार का झाले तर आपल्या या धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दत्त महाराजांचे अनेक अवतार त्यांना स्वतः घ्यावे लागले. आणि दत्त महाराज असे आहेत की त्यांची जी अवतार समाप्ती आहे ही अवतार समाप्ती कधीच होत नाही असे दत्त महाराज आहेत. बरोबर. आणखीन एक गोष्ट मला प्रकर्षाने सांगावीशी वाटते की आपण अनेक देवाची उपासना करतो, आराधना करतो. देव म्हटल्यानंतर एकच आहे, पण दत्त महाराजांची जी उपासना आहे, दत्त महाराजांची जी आराधना आहे ती जर का नशिबात असेल तरच होते. सदेह अवतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ. सगळ्या जणांना माहित आहे, नसेल माहिती तर मला तुम्ही विचारू शकता ते कसे दिसतात हे तुम्हाला माहित पाहिजे. तर 1320च्या कालखंडामधला त्यांचा तो जन्म. पिठापूर झालं, दत्त महाराजांचा पहिला अवतार झाला. दत्त महाराजांचे दुसरे अवतार आता तुम्हाला सांगितलं की श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज. त्यांचा जन्म कुठे झाला तर विदर्भातला लाड कारंजामध्ये. स्वामी महाराजांचं नाव नरहरी. आणि जेव्हा तिथं काशीला गेल्यानंतर त्यांचे गुरु कृष्ण सरस्वती यांनी जेव्हा त्यांना संन्यास धर्माची दीक्षा दिली, त्यांचे आता त्यांचं स्वरूप जे तुम्ही बघता, वस्त्र आहे, हातामध्ये दंड आहे, कमंडलू आहे, मग ती संन्यास धर्माची ती दीक्षा दिल्यानंतर मग त्यांनी त्यांचं नाव सरस्वती जोडून त्यांचं नाव मग नृसिंह सरस्वती असं केलं. त्यानंतर स्वामी महाराज परत आपल्या घरी आले, लाड कारंजाला. आणि परत मग ह्या लोकांचा उद्धार करण्यासाठी, धर्माचा प्रचार करण्यासाठी स्वामी महाराज मग तीर्थाटन करायला बाहेर पडले. आणि ते पहिल्यांदा आले ते ह्या औदुंबरला. स्वामी महाराज पहिल्यांदा इथं आले, इकडचा परिसर पाहिला त्यांनी, कृष्णा नदी पाहिली त्यांनी. इतका छान, कारण की ह्या संन्यासी लोकांना तप करण्यासाठी एक शांत निवांत जागा पाहिजे असते. त्याच्या शोधात ते इकडं आले, औदुंबरला आले. हा जो भाग आहे नदीच्या अलीकडचा, ह्याला अंकलखोप बोलतात. या गावाचं नाव अंकलखोप. आणि पलीकडे आपण भुवनेश्वरी देवीला जाणार ते भिलवडी. आणि आता ह्या दत्त महाराजांच्या एरियाचं नाव औदुंबर. औदुंबर का तर औदुंबराची जास्त असणारी इकडं झाडं. तर गाणगापूरचे दत्त महाराज म्हणजे हेच नृसिंह सरस्वती स्वामी महाराज जे औदुंबरला चातुर्मास केला. वाडीमध्ये ते 12 वर्ष राहिले आणि त्याच्यानंतर ते गेले तिथे 24 वर्ष राहिले. औदुंबर, वाडी, गाणगापूर म्हणजे बघा, एक 12 वर्ष, 24 वर्ष स्वामी महाराज तिथं राहिले. ती जागा लोकांनी घाण केली, हा भाग वेगळा, पण ती जागा इतकी पवित्र आहे. भीमा अमरजा संगम म्हणजे आता सुद्धा वाडीचं जे मंदिर आहे ते कृष्णा आणि पंचगंगा या संगमावरती आहे. दुपारचे मस्तपैकी पोटभर जेवण करून ठीक दुपारी 2:28 पोचलो आमच्या पहिल्या श्री क्षेत्र औदुंबर या ठिकाणी. ग्रामपंचायत अंकलखोप. मला वाटलं होतं मागे भिलवडी गावात आहे, पण भिलवडी गावात दुसरे स्थान आहे श्री भुवनेश्वरी मंदिर, ज्या ठिकाणी गुरुचरित्र अध्याय क्रमांक 17 घडला. आमचे पहिले देवस्थान श्री क्षेत्र औदुंबर, कारण या ठिकाणी आहे श्री नृसिंह दत्त महाराज यांच्या विमल पादुका. मेन रस्त्यापासून 1 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी आम्ही बस थांबवली. ही वाली दुसरी मेन कमान. इथून फक्त आणि फक्त 200 मीटर अंतरावर मेन मंदिर आहे. औदुंबराचं वृक्ष त्या ठिकाणी मंदिर आणि बाजूलाच आहे कृष्णा नदी. ॲज अ टूर मॅनेजर या ठिकाणी आहे, त्यामुळे पटकन गाडी आम्ही रिव्हर्स करून लावली, कारण या ठिकाणी ST लगेच फिरत नाही. पण मेहनत करून 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 त्या ठिकाणी पुढे थांबवली. आता जाऊन प्रवाशांना घेऊन येऊया आणि श्री नृसिंह दत्त महाराज यांच्या विमल पादुकांचे दर्शन करून घेऊ. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
दत्त परिक्रमामधील दुसरे स्थान श्री भुवनेश्वरी देवी मंदिर. पलीकडे आहे औदुंबर मध्ये नदी आणि बरोबर अपोजिट साईडला या ठिकाणी भुवनेश्वरी देवीचं मंदिर आहे. याच ठिकाणी गुरुचरित्र अध्याय क्रमांक 17 घडला. ज्यांनी आधीचा व्हिडिओ पाहिला आहे त्यांना पूर्ण माहिती आहे, पण जे आज प्रवासात नवीन आहे ते सगळे जाऊन दर्शन करून येत आहेत. कारण स्वतः रोहित सर त्या ठिकाणी ब्रीफिंग देणार की नेमका कोणता अध्याय या ठिकाणी घडला, काय घडले, जेव्हापासून हे मंदिर फेमस झाले. काय म्हणता निखिल भाऊ, आज आपल्याला ड्युटी दिली आहे, गाडी रिव्हर्स मारायची पुढे घ्यायची. या चला, पूर्ण मार्गदर्शन देत बस फिरवून झाली आहे निखिल भाऊंच्या सांगण्यावरून. कारण या दोन ठिकाणी बस फिरवणं चॅलेंजिंग आहे, औदुंबरला आणि भुवनेश्वरीला. कारण खूप छोटे रस्ते आहेत, तिथून आम्ही चालत आणू शकत नाही भाविकांना, त्यामुळे बस दारापर्यंत पोचली पाहिजे. तर त्या ठिकाणी बस लावली, मग काम झालं आमचं. औदुंबर येथील महाराजांच्या विमल पादुकांचे मनसोक्त दर्शन झाले. त्यानंतर गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक 18 ज्या ठिकाणी घडला तिथे भेट देऊन आम्ही मार्गस्थ झालो तिसऱ्या देवस्थानी, जे शिरोळ तालुक्यात आहे. आणि हे मंदिर जगातील एकमेव महाराजांच्या हातांच्या ठसांची पूजा केली जाते. वाजले संध्याकाळची 6. पावसाने आता हळूहळू सुरुवात केली आहे आणि आम्ही पोहोचलो आमच्या तिसऱ्या स्थानी, ते म्हणजे श्री दत्तगुरूंचे भोजनपात्र मंदिर. नृसिंहवाडीपासून फक्त आणि फक्त 7 किलोमीटर अंतरावर शिरोळ या गावामध्ये. त्या मंदिराचं देखील महत्त्व मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे की दत्तगुरू जेव्हा आले होते तेव्हा त्यांच्या हातांचे ठसे उमटले होते जेवताना, आणि त्या हातांच्या ठसांची पूजा एकमेव हे भोजनपात्र मंदिर आहे, जे कुठे आहे, शिरोळ या ठिकाणी. आजच्या दिवसभरातून 3 मंदिरांना भेट देत 4थ्या स्थानी जाणार, जी आहे मेन श्री क्षेत्र नृसिंहवाडी. पण अगोदर 5 किलोमीटर अलीकडे गरमागरम चहा होऊन जाऊन दे, कारण चहाची वेळ झाली आहे. संध्याकाळचे वाजले 6:30. आता 10 ते 15 मिनिटांमध्ये पोचू आम्ही थेट नरसोबाची वाडी आणि मस्तपैकी हॉटेलमध्ये स्टे करून संध्याकाळची दुपारती, त्यानंतर होणारा पालखी सोहळा आणि रात्रीचा महाप्रसाद घेणार. धन्यवाद भाऊ, धन्यवाद. फायनली मंडळी, आम्ही आजच्या मुक्कामासाठी पोचलो आहे सुखाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या नरसोबा वाडीमध्ये. या ठिकाणी पाहू शकता, लास्ट टाइम ज्या ठिकाणी थांबलो होतो हॉटेल मंगलम, जे मुख्य मंदिरापासून फक्त आणि फक्त 150 मीटर अंतरावर आहे, आणि त्या ठिकाणी पुन्हा एकदा आमचा मुक्काम झाला आहे. AC मध्ये राहण्याची उत्तम सुविधा, 4 बेडचे शेअरिंग रूम, काही ठिकाणी 3 बेडचे शेअरिंग रूम आहेत, प्लस आतमध्ये कमोड, गरम पाण्याची सुविधा. या ठिकाणी आमचे रोहित भाऊ वॉश बेसिन आहे, आणि ही सगळी ह्यांची कृपा आहे. ST महामंडळ अशा सोयी देते हे देखील लोक आता विचारायला लागले आहेत. एवढंच नाही, तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी म्हणून टॉवेल, या ठिकाणी साबण, तसं आम्ही प्रत्येकाला टॉयलेटरी किट दिले आहेत, आणि चहा कॉफी पिण्यासाठी ट्रे टेबल आहे. या ठिकाणी पाणी बॉटल आहे, आम्ही प्रत्येकाने पाणी बॉटल देऊन ठेवले आहेत. ST महामंडळाचं अधिकृत नाथ जल. आता पटकन फ्रेश होतो, कारण संध्याकाळी आहे दुपारती, रात्री आहे 8 वाजता पालखी सोहळा. तो झाला की मग महाप्रसाद घेऊन की आम्ही झोपण्यासाठी तयार राहणार. भावे सेवा करिता पावन मुक्त करी मनुजाला, भावे सेवा करिता पावन मुक्त करी मनुजाला. सदैव जय सद्गुरु महाराज, सदैव जय श्री गुरु महाराज, वैकुंठाधिपती देव देखिला, औदुंबरी स्वामी देखिला, कृष्णागिरी व्यक्त जागता. शुभ सकाळ मंडळी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. वाजले पहाटेचे 4:45 आणि आता आम्ही चाललोय श्री नृसिंह दत्त महाराज यांच्या मनोहर पादुकांचे दर्शन घेण्यासाठी. आणि या पादुका 6 वाजेपर्यंत खुल्या असतात सर्व भक्तांना, कारण त्यांच्यावरती अभिषेक सुरू असतो. तर तो अभिषेक सोहळा पाहण्यासाठी चाललो आहे. पण माफ करा मंडळी, तो क्षण मी माझ्या कॅमेरावर टिपू शकत नाही, पण जो काय अनुभव आहे ना, सुशिका.
पहाटेची होणारी काकड आरती, त्यानंतरचा अभिषेक सोहळा निवांतपणे आम्हाला अनुभवता आला. आणि समोर पाहू शकता कृष्णा नदीचं पात्र किती मोठ्या प्रमाणावरती आलं आहे. मंडळी 18-19 जुलैची ही जी ट्रिप आहे ती 11-12 जुलैला होणार होती, परंतु या ठिकाणी पावसाचा जोर आणि पाणी मंदिराच्या वरती आलं होतं. पूर्ण मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे ती ट्रिप आम्ही कॅन्सल केली. पण त्या दरम्यान नेमका या ठिकाणी दक्षिण दौर सोहळा पार पडला. नरसोबाची वाडी येथे होणारा दक्षिण दौर सोहळा नेमकं काय, ज्यांना माहिती असेल त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही हा फोटो पाहू शकता की किती प्रमाणात पाणी वरच्या लेवलला आलं होतं. हे सगळं A to Z पाण्यामध्ये गेलं होतं. आता पाणी बऱ्यापैकी ओसरलंय. मागच्या महिन्यात आलं होतं तेव्हा खूप पाणी खाली होतं आणि आता बघा बरोबर लेवलला आलंय. पहाटे उठून नृसिंह दत्त महाराज यांच्या मनोहर पादुकांचे दर्शन झाले. कृष्णा पंचगंगा या नदीच्या संगमावर उत्कृष्ट अशी रोहित भाऊंनी माहिती दिली. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री नृसिंह सरस्वती दत्त महाराज की. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेली एसटी संगीत तीर्थाटन आम्ही असे टोटल 3 ते 4 तीर्थाटन केले आहेत. 3 अष्टविनायक आणि 2 दत्त परिक्रमा. हे दोन्ही व्हिडिओ अपलोड केले आहेत. अष्टविनायकसाठी देखील आणि दत्त परिक्रमा हा माझा दुसरा यात्रा क्रमांक 2चा व्हिडिओ आहे. आणि मागे बरेच जण मला प्रश्न विचारले होते की दत्त परिक्रमा तुम्ही आयोजित करताय एस टी बससोबत, तर तुमची कोणती प्रायव्हेट कंपनी आहे का, टूर्स आहे का जे तुम्ही आयोजित करताय. तर मंडळी सांगू इच्छितो, आपले जे टूर मॅनेजर रोहित सर आणि त्यांच्या टीमची NGO फर्म आहे बस फॉर अस फाउंडेशन, जे गेल्या 15 ते 16 वर्षांपासून एस टीसाठी अजूनही कार्यरत आहे. आता ही नेमकी संकल्पना काय आहे आणि तीर्थाटनासाठी त्यांचं योगदान कसं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. नमस्कार, माझं नाव रोहित देंडे आणि मी बस फॉर अस फाउंडेशनचा एक अध्यक्ष म्हणून, एक कार्यकर्ता म्हणून कार्यरत आहे. जसं भूषणने आपल्याला सांगितलं की ही जी तीर्थाटनाची संकल्पना आहे ती प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहता, मला पाहता, भूषणला पाहता की ही नेमकं आम्ही कशा प्रकारे राबवतो आणि आम्हीच का राबवतो याबद्दल अनेक लोकांचे प्रश्न होते. तर त्याचं थोडं क्लॅरिफिकेशन मी देतो की आमची जी बस फॉर अस फाउंडेशन जी NGO आहे, नावातच बस असल्यामुळे आपल्याला लक्षात आलं असेल की बसवरती या परिवहन सेवेवरती नितांत प्रेम करणारी आमची ST प्रेमींची एक संस्था आहे जी गेली 2009पासून अविरतपणे काम करते आणि त्याला अमूर्त रूप हे 2019ला आलं. 2019ला अधिकृतपणे आपण बस फॉर अस फाउंडेशन ही संस्था, ही NGO रजिस्टर केली आणि त्याद्वारे STच्या प्रचारण प्रसाराचं आपण काम करतो. आता STच्या प्रचारण प्रसाराचं काम करतो म्हणजे नेमकं आपण काय करतो, तर STच्या ज्या काही योजना असतील, नवनवीन स्कीम असतील, ते लोकांपर्यंत चांगलं पोचवण्यासाठी ह्या एक सोशल कॉज म्हणून आपण हे एक STचं उत्तरदायित्व म्हणून वेगवेगळ्या माध्यमातून, सोशल मीडिया असेल किंवा इतर उपक्रमाच्या माध्यमातून आपण हे काम करत असतो. आणि त्यातलाच एक भाग म्हणजे ह्या तीर्थाटनाचा आहे. आपल्याला माहीत आहे ST अनेक आर्थिक संकटामध्ये आहे, तरीसुद्धा अनेक नवनवीन संकल्पना STच्या उत्पन्न वाढीसाठी परिवहन मंत्र्यांकडून घेतले जातात आणि त्यातीलच ही संकल्पना म्हणजे तीर्थाटनाची संकल्पना आहे. आणि या तीर्थाटनाच्या संकल्पनेला एक मोठं व्यापक स्वरूप आणण्यासाठी आमची जी बस फॉर अस फाउंडेशनची टीम आहे ती ST महामंडळाला मदत करत आहेत. आपल्याला माहीत असेल की STच्या अनेक विविध धार्मिक स्थळी असतील, म्हणजे पर्यटन असेल, तीर्थाटन असेल, बसेस जातच असतात, पण ती पॅकेज टूर नसायची, फक्त तिकिटाची रक्कम घेतली जायची. पण जसं प्रायव्हेटच्या धर्तीवरती
त्या तिकिटामध्ये थोडीफार रक्कम जेवणाची आणि राहण्याची आणि इतर ॲम्युनिटीची जर का त्याच्यात एक पॅकेज तयार केलं तर ते लोकांना बेनिफिशियल ठरतं आणि एस टीलासुद्धा बेनिफिशियल ठरतं. त्या दृष्टिकोनातून एस टीला ह्या तीर्थाटनाच्या संकल्पनेसाठी मदत करण्यासाठी आमची बसवरसची फाउंडेशनची टीम ही आता महाराष्ट्र रेल्वेला मदत करते आणि त्याचाच पायलट प्रोजेक्ट आपण म्हणू शकतो. आपण पुण्यातून अष्टविनायकच्या निमित्ताने आणि आत्ताचा जो व्हिडिओ तुम्ही पाहता दत्त परिक्रमेच्या अनुषंगाने आपण करत आहोत आणि महाराष्ट्रामध्ये पूर्ण ह्या ज्या पर्यटनाची ही तीर्थाटनाची व्यापक संकल्पना चांगल्या प्रकारे राबवावी त्या दृष्टिकोनातून एस टी महामंडळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा आणि एस टी महामंडळाचं उत्पन्न चांगल्या प्रकारे वाढावं यासाठी बसवरस फाउंडेशन सदैव प्रयत्नशील आहे. सकाळी 7:10 गरमागरम चहा घेतला आणि मग 64 योगिनींच्या श्री दत्त अमरेश्वर मंदिराला भेट दिली. जरा कमेंट करून सांगा 64 योगिनींचे महत्व श्री नृसिंह दत्त महाराज यांच्याकरिता काय असेल. दर्शन करून बाजूलाच असणाऱ्या श्री घेवडा शेंगवेल मंदिर या ठिकाणी भेट दिली. या ठिकाणाचे महत्व गुरुचरित्र अध्याय क्रमांक 18 मध्ये नमूद आहे. या ठिकाणांना भेट देत आम्ही निघालो नाश्ता करण्यासाठी. आजचा नाश्ता नरसोबाच्या वाडीपासून 2 किलोमीटर अंतरावर आहे, ज्यात गरमागरम कांदे पोहे, शिरा, उपमा आणि चहा आहे. पोटभर नाश्ता करून आम्ही निघालो कुरुंदवाडला, जिथे श्रीपाद श्री वल्लभ यांचे विश्रांती स्थान आहे. आणि हे झाल्यानंतर 18 किलोमीटर प्रवास करून आम्ही निघू खिद्रापूरच्या श्री कोपेश्वर मंदिर या दिशेने. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. मी पुणे येथे राहतो आणि भूषणची रील मी बघितली एस टी संगीत तीर्थाटन आणि तिथून मला अंदाज आला की आपण यांच्याबरोबर जाऊ शकतो. त्याच्या व्हिडिओमध्ये त्यांनी हे जे दत्त परिक्रमा जे आहे ते फार व्यवस्थित एक्सप्लेन केलं होतं आणि व्हिडिओ बघून मला लक्षात आलं की ही ट्रिप खूप छान ते कॅरी करत आहेत, कारण बहुधा सिनियर सिटीजन होते आणि मला ते खूप आवडलं. म्हणून नंतर मी त्या लोकांना कॉल करून या ट्रिपला मी जॉईन झालो. हे झालं मी इथपर्यंत कसं आलो, पण माझा आता इथून पुढचा अनुभव. रोहित ह्याचा जो टूर मॅनेजर जो आहे, अभ्यासू व्यक्तिमत्व, आनंदी व्यक्तित्व आणि कुठेही बोलायला किंवा रिस्पॉन्स न देण्यासाठी अजिबात कंटाळा करत नाही. उत्साहाने प्रत्येक वेळेस रिस्पॉन्स देतो. म्हणजे मी अगदी त्या टूरच्या बाबतीत त्याला काही मेसेज केला, काही माहिती मी मागवली, काही मी त्या विचार सांगितले, 2-3 मिनटाला मला त्याचा परत फीडबॅक होता, विच इज व्हेरी गुड. सकाळी आम्ही जेव्हा त्याला भेटलो तेव्हा पहिल्या 2 मिनटातच मला त्याचा ज्या उत्साहाची जी वाईब आहे, इट मेड शुअर, इट गेव मी कॉन्फिडन्स की ही ट्रिप खूप छान होणार आहे. असं तुम्ही विश्वास ठेवू नका किंवा असा विचार करू नका की मी उगीचच शब्द असे इन्फ्लेट करून बोलतो आहे. पण आत्तापर्यंतच्या आम्ही ज्या ट्रिप केल्या, माझी वैयक्तिक ही सर्वोत्तम ट्रिप होती. म्हणून या सगळ्या चमूला माझ्यातर्फे पर्सनल थँक्यू आणि धन्यवाद. नमस्कार, माझं नाव तेजस तरडे. मला फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम या तिन्ही माध्यमांतर्फे दत्त परिक्रमेबद्दल माहिती मिळाली होती. त्यानंतर मी रोहित सरांना कॉन्टॅक्ट केला आणि त्याच्यानंतर मग तिकिटाचे पैसे वगैरे भरून मी त्याच्यात तिकीट बुक केलं. अतिशय चांगल्या पद्धतीने सगळं अरेंजमेंट वगैरे सगळं केलं होतं. वेळेवरती जेवणं, त्याच्यानंतर वेळेवरती नाश्ता वगैरे सगळं. त्याच्यानंतर पंक्च्युॲलिटी खूप होती, म्हणजे दिलेल्या टाईम टेबलप्रमाणेच सगळे प्रोग्राम्स पार पडले. म्हणजे दर्शन असू देत किंवा जेवण नाश्ता असू देत किंवा त्या ठिकाणी वेळेवर पोहोचणं असू देत दिलेल्या वेळेप्रमाणे. जून महिन्यात ती दत्त परिक्रमा आली होती तेव्हा या ठिकाणी आम्ही नाही येऊ शकलो होतो, कारण या ठिकाणी आंदोलन सुरू होती. त्या आंदोलनामध्ये बस का पुढे घेता आली नाही. पण या ठिकाणी योग आला दुसऱ्या दत्त परिक्रमेमध्ये. आता तिसरी जी दत्त परिक्रमा आहे येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये असेल. तर डेट काय असेल, वेळ काय असेल, कुठून सुटेल, सुटण्याचं ठिकाण एकच,
पुणे छत्रपती शिवाजी महाराज नगर, वाकडेवाडी, बसस्थानक. नमस्कार, माझं नाव रोहिणी कुऱ्हाडे, राहायला पुण्यात आहे. 2 दिवसाची दत्तात्रयांसाठी म्हणजे जी आपण धार्मिक यात्रा ही केलेली आहे ही खूप छान होती. पहिल्या दिवशी सांगितलेल्या वेळेत गाडी आली. आम्ही कात्रजला मोरेबागवरनं चढलो आणि सांगितलेल्या वेळेत नाश्त्याच्या ठिकाणी पोहोचली. नाश्ता पण अतिशय म्हणजे जसं सांगितला गेला त्या पद्धतीनेच नाश्ता आला. त्यानंतर जसं सांगितलं त्याप्रमाणे सगळे स्थळदर्शन झाले आणि सगळे दर्शन व्यवस्थित झाले. मेन म्हणजे खिद्रापूरला येण्याचं 4था वेळ होती, पण 4थ्या वेळेला आल्यावरती त्याची प्रॉपर माहिती मिळाली. 3 वेळा आल्यावरती मला प्रॉपर माहिती मिळूच शकली नाही. आणि ह्यातली काही ठिकाणे अशी आहेत की आपण येतो नरसोबाच्या वाडीला येतो. ती नरसोबाची वाडी काय आहे ते आपण जे म्हणतो तिथे की संगम आहे. संगम म्हणजे काय हे तिथे गेल्यावरती कळतं. नुसतंच वाचणं आणि व्हिडिओ बघण्यातनं काही कळत नाही. स्वतः गेल्याशिवाय याचा अनुभव घेता येत नाही. आणि प्रत्येक ठिकाणाचा जसं की औदुंबरला जाणं असो किंवा भुवनेश्वरीचं मंदिर असो किंवा आज जे गेलो श्रीपाद श्री वल्लभांचं विश्रामस्थान म्हणून, तर त्या गोष्टी ज्या आहेत ना याच्या आधीच्या ज्या ज्या परिक्रमा झाल्या त्या परिक्रमेमध्ये आम्हाला पाहायला मिळाल्या नाहीत किंबहुना त्याची माहिती कोणाला नव्हती. ती माहिती या माध्यमातून म्हणजे शिवाजीनगर आगाराच्या डेपोच्या माध्यमातून जी आज दत्त परिक्रमा आयोजित केली गेली होती 2 दिवसाची त्या माध्यमातून मिळाली. त्यासाठी रोहित सरांचे, ST महामंडळाचे आणि भूषण सरांचे म्हणजे भूषणदादाचे सर नाही भूषणदादाचे सगळ्यांचे मनापासून आभार. नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. मी सुचिता उल्हास तावडे, मुंबई भांडुपहून. रोहित सरांनी इतकं अभ्यासपूर्ण केलं की राहण्याची सोय, जेवणाची सोय, नाश्त्याची सोय. आणि तुम्हाला सांगायचं तर मी पहिली परिक्रमा जी 27-28 जूनला झाली होती त्या व्हिडिओचा परिक्रमेचा व्हिडिओ मी पाहिला होता आणि तो पाहून मला खूप आवडला होता. आणि तेव्हाच मी ठरवलं की ह्या पुढच्या परिक्रमेला जायचं. आणि इथे आल्यावर मी पाहिलं की अगोदरच्या त्या परिक्रमेमध्ये ज्या अमाऊंटमध्ये आणि अमाऊंट म्हणाल तर ती इतकी रिझनेबल आहे. ST तर्फे तीर्थाटन दत्त परिक्रमा फक्त पर हेड मानसी 4,400 इतकी रिझनेबल आहे. आणि एवढ्या रिझनेबल रेटमध्ये राहण्याची, जसं त्यांनी पहिल्या व्हिडिओमध्ये जसं सांगितलं तसं डिट्टो सेम टू सेम नाश्ता अनलिमिटेड, जेवण अनलिमिटेड आणि राहण्याची सोय AC अपार्टमेंट आणि इतकी स्वच्छ नीट क्लीन एवढी राहण्याची सोय अतिशय सुरेख. आणि ह्याचे जे आयोजक जे आहेत रोहित धेंडे, त्यांचा अक्षरशः ही जी दत्तपरिक्रमा त्यांनी जी आयोजित केली अतिशय अभ्यासपूर्ण, खूप खूप बारीक सारीक मुद्दे लक्षात घेऊन त्यांनी ही आयोजित केली. आणि ॲक्च्युली मला स्वतःचा गुडघ्याचा त्रास असूनही कुठेही त्याची झळ थोडीही बसून दिली नाही. अक्षरशः ते इतकी काळजी घेतात त्या टूरमध्ये. आता टूर म्हटलं तीर्थयात्रा म्हटली की वयस्कर लोक प्रिफर करतात आणि वयस्कर लोकांना मोस्टली म्हणजे गुडघ्यांचा आणि प्रॉब्लेम, आणि माझा स्वतःलाच गुडघ्यांचा इतका प्रॉब्लेम आहे. पण माझी इतकी छान दत्तयात्रा पार पडली. आणि दुसरं म्हणजे की रोहित सर स्वतः हायली क्वालिफाईड आहेत आणि त्यांची दत्तभक्ती ही जी आहे किती आहे ती त्यांनी प्रत्येक दत्ताचं स्थानाचं दर्शन घेण्यापूर्वी आम्हाला सगळ्यांना डिटेलमध्ये ते सांगत होते. त्याच्यावरून आम्हाला ती आधी माहिती घ्यायची आणि मग दर्शन घ्यायचं. त्यामुळे ही या परिक्रमेची तीर्थयात्रा इतकी सुरेख झाली आहे, मला खूप आवडली. आणि ST तर्फे तीर्थाटन जी काय ह्याच्या पुढेही ते आयोजित करतील मी नक्कीच येणार. मी माझ्या फॅमिलीला घेऊन येणार. आता वाडीला आलोय आणि वाडीच्या वांगी नाही घेतली म्हणजे काय नाही. वाडीची जशी बासुंदी सुप्रसिद्ध तशी जेवणातल्या भाजीकरिता वांगा 1 नंबर. माझे नाव सवळाराम श्रीराम तांडे. हांव गोंयच्यान येयला. हे महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे दत्त परिक्रमा अशा त्यांच्यानी जी टूर काढली
त्याचे संयोजक असलेले रोहित भेंडे आणि भूषण गुरव तेंच्यांनी जे आमकां कोऑपरेशन केलें केन्ना आनी आमकां जेंच्यांनी भोंवडयले ट्रॅव्हलिंग सुद्दां चांगले जाले सगळे जेवणाचे नाश्ता वगैरे हे सगळे आणि वैयक्तीक जे प्रत्येक फ्युचराचे प्रत्येक स्पॉटचे तेच बऱ्या भाशेन आमकां समजावन सांगताले हे अशें आसा थंय अशें आसा आणि ते आमकां समजयले इतले बरें करून की आमी दुसऱ्या कोणा वांगडा वचून सुद्दां आमकां ते कळ्ळें नासतें आमी बेश्टेच भोंवले आसते येयले आसते ते आमकां बऱ्या भाशेन भोंवडयले आणि तेंचे बाकीचे सगळे जे कितें आमकां कॉपरेशन करता म्हणजे ट्रॅव्हल म्हणून आमकां आमच्या घरांतलेच कशें तेंच्यांनी आमकां व्हरून हाडले आणि अशेंच तेणें आमकां हें केल्लें आसा म्हाका तर अशें दिसता की हेंचे फुडें फुडें ते अशेंच करतील तेन्ना बऱ्या भाशेन तुमी सगळ्यांनी तांकां कॉपरेशन करपाचें आणि एसटी महामंडळाचे ह्यो जो प्रोजेक्ट आसा ताका तुमी कॉपरेशन करा. धन्यवाद. येस, तर फायनली मंडळी आमची 2 दिवसाची दत्त परिक्रमा पूर्ण झाली आहे रात्री 12:10 कारण खंबाटकी घाट जो उतरताना लागतो इतकं भयंकर ट्रॅफिक होतं त्यामध्येच आमचा 1 ते 1.5 तास गेला. नाही तर आमची गाडी बरोबर 10 ते 10:30 येते वाकडेवाडी बस स्थानकामध्ये. बस आता पूर्णपणे रिकामी झाली आहे. सीट कव्हर जे लावले ते काढून पाण्याचे ट्रे 4 शिल्लक राहिले आहेत. 1 2 3 4 सामान पण आहे ते सुद्धा घरी घेऊन जाऊन निवांतपणे आराम करणार. आराम कसला आहे सगळं ट्रे उचलायचंय सामान वगैरे सगळं लोड करून रिक्षामध्ये निघालो ते आता गपचूपपणे घरी. म्हणजे ही आहे खरी आमची बॅकएंडची मेहनत. पहाटे कालपासून पहाटे 3 वाजल्यापासून आमची ही सगळी तयारी सुरू आहे आणि बरोबर वाटतं आम्हाला पहाटेचे परत 3च वाजतील. आता जाणार घरी जाणार सगळं पुन्हा चेक करणार रिपोर्ट देखील द्यायचा आहे कारण शासनाचा उपक्रम आहे त्यामुळे रिपोर्ट पण त्याप्रमाणे बनला पाहिजे. ते झालं की जेवण होणार आणि मग निवांत सुशेगाधिक झोप काढणार. शुभ सकाळ मंडळी. फायनली आज आहे 3रा दिवस. दत्त परिक्रमेचा अजिबात नाही आमच्यासाठी आहे निवांत सुशेगाचा दिवस. पण काम या ठिकाणी थांबणार नाही. आता मला माहिती आहे की दिनांक 18-19 जुलै रोजी दत्त परिक्रमा यात्रा क्रमांक 2 पार पडली तर येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये देखील दत्त परिक्रमा यात्रा क्रमांक 3 देखील पार पडणार आहे. अधिक माहितीसाठी बुकिंग करिता दिलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे. पण अजूनही सांगायचं आहे की येत्या 1 ऑगस्ट पासून महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपल्या पुणे आणि रायगड जिल्ह्यातील जे अष्टविनायक ठिकाणी आहेत अष्टविनायक दर्शन यात्रा त्या देखील येत्या 1 ऑगस्ट पासून सुरू होत आहे. आम्ही केली होती लास्ट एप्रिल-मे महिन्यामध्ये 3 महिन्यासाठी काही मंदिरे बंद असल्यामुळे त्यामुळे यात्रा पुढे कंटिन्यू करता आली नाही. पण येत्या 1 ऑगस्ट पासून ही यात्रा सुरू होते सर्व भाविकांसाठी आणि आम्ही जी आयोजित केली आहे दिनांक 8 आणि 9 ऑगस्ट रोजी. एसटी संगीत तीर्थाटनचे संपूर्ण नियोजन बघणारे आमचे रोहित सर अष्टविनायक यात्रेचं पूर्ण नियोजन करत आहेत. आज तारीख किती 20 जुलै 2026. तुमच्यापर्यंत व्हिडिओ जरा 2 दिवसांनी उशिराने येतोय मंडळी माफ करा. पण येत्या 8 आणि 9 शनिवार रविवार 2 दिवशी पुण्यातल्या शिवाजीनगर वाकडेवाडी बस स्थानकातून अष्टविनायक यात्रेची आमची 4थी बस निघणार आहे. आणि या ठिकाणी पाहू शकता समोर पूर्ण डेटा तयार आहे. किती प्रवासी येणारे आहेत किती काय. अवघ्या एका दिवसामध्ये आपल्या बसचं बुकिंग हे 25 सीटनं भरलेलं आहे. तुम्हाला माहीतच असेल आपण एकच बस घेऊन जातो. 40 सीटची बस असते. शेवटच्या ज्या 5 सीट्स असतात ते आपले सामान ठेवण्यासाठी आपण भरत नाही. म्हणजे आपण 36 ते 37 सीट जे आहे ते आपण बुकिंग करत असतो. त्यातल्या सांगायला आनंद होतो की एका तासामध्ये 25 सीटचं बुकिंग हे झालेलं आहे. अर्थातच ह्याचं श्रेय आमच्या कामाला आमच्या सर्व्हिसला आहेच. पण सगळ्यात महत्त्वाचं आभार मानायचं असेल तर तुमचे की जी काही आम्ही सेवा या एस टी महामंडळाच्या माध्यमातून एस टी तीर्थाटनाच्या माध्यमातून देतोय ती सेवा तुम्हाला आवडते आणि तो सार्थ विश्वास या ठिकाणी खरा ठरतोय असं म्हणायला हरकत नाही. येस येत्या 8-9 ऑगस्ट रोजी सहभागी झालेल्या सर्व आम्ही भक्तांना रिटर्न गिफ्ट म्हणून भेटवस्तू देणार. आता ती नेमकी कोणती असेल मी आता सांगणार नाही कारण ती आहे सरप्राईज. पण मंडळी सांगताना आनंद होतो आहे की 24 तासाच्या आत 20 जणांची बुकिंग झाली आहे. कारण हे सर्व कोणामुळे शक्य झालं आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे. आमची सेवा चालू राहील पण तुम्ही दिलेलं योगदान तुमचं प्रेम आज आपल्याला पुढे पुढे घेऊन जाण्यास मदत करते आहे. आता तुम्ही म्हणाल भूषण भाऊ तुमचा व्हिडिओ लेट आला आम्हाला आधी सांगलं पाहिजे होतं. तर तुम्ही टेन्शन घेऊ नका. येत्या सप्टेंबर महिन्यामध्ये गणपती कधी आहेत 14 सप्टेंबरला. त्याबद्दल शनिवार लागतो 12-13 सप्टेंबर. पण त्या दिवशी आयोजित करणार नाही तर दिनांक 5 आणि 6 सप्टेंबर या 2 दिवशी अष्टविनायक यात्रा दुसरी बस रवाना होईल. तारीख किती 5 आणि 6 सप्टेंबर. पण ती बुकिंग कोणासाठी असेल जो आजचे व्हिडिओ बघून पुढे बुकिंग करणार असतील त्याकरिता. 8-9 ऑगस्टची बुकिंग आता फक्त मोजून 10 ते 12 शिल्लक बाकी आहेत. ते पण आज ते उद्या पूर्ण होऊन जातील.
पण तुम्ही जो व्हिडिओ पाहताय तो जरा व्हिडिओ लेट आलाय, माफ करा. पण लक्षात ठेवा, येत्या 5 आणि 6 सप्टेंबरला आपली अष्टमी यात्रा बस नक्की निघेल. लोकेशन काय? पुणे छत्रपती शिवाजी महाराज नगर वाकडेवाडी बस स्थानक. अष्टमी यात्रा घडेल, दत्त परिक्रमा देखील सुरू राहील. पण तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, सोबत दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, नाही आवडले तर बिंदासपणे डिसलाईक करायची आहे. भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन धडाकेबाज स्पेशल जर्नीमध्ये, स्पेशल प्रवासामध्ये. तोपर्यंत भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा.